आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी ज्योतिबा सावंत। आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज मराठी। MSCB कडनं होणारे जे दुर्लक्ष आहे कोथरूड परिसरामध्ये, जे केबलचे प्रॉब्लेम आहेत किंवा केबल अंतरलेले आहेत, त्या संदर्भात आपण जाणून घेऊया काय समस्या आहेत नागरिकांच्या। मी मीनल सुर्वे धनवटे, कोथरूड विधानसभा प्रमुख, शिवसेना शिंदे गट। आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत या प्रभागामध्ये। माझा प्रभाग 10 बावधन भुसारी कॉलनी येथे असंख्य अनगिनत म्हणजे अशी दुरावस्था झालेली आहे कोथरूडमध्ये की इतके गोष्टी आहेत की त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। मग ते नगरपालिकेचं असू देत किंवा मग महावितरण मंडळाचं असू देत। आता हा तुम्ही जो रस्ता पाहत आहात तर या रस्त्यामध्येच तुम्ही बघाल की हा अरुंद रस्ता आहे आणि त्यातच आपल्याला हा जो डीपी इथे घेतलेला आहे, डीपी बॉक्स महावितरणाचा जो आहे MSCB तर्फे, तर हा जो आहे तो आधी इथे जो एक जुना होता तो काढला गेला नव्हता आणि मग आम्ही त्याचा पाठपुरावा करून MSCB मध्ये सतत तेव्हा तिथे तक्रार आम्ही तेव्हा निवेदन वगैरे दिलेलं आहे MSCB ला तुम्ही? हो, MSCB ला आम्ही लेखी आमच्या तर्फे निवेदन सादर केलं होतं आणि मग त्या निवेदनामध्ये आम्ही हे मांडलं देखील होतं की इथला जो डीपी आहे तो शिफ्ट करावा। मग त्याप्रमाणे त्यांनी काही दिवसांनी म्हणजे पाठपुरावा करून काही महिन्यांमध्ये ते केलं। त्यालाही थोडं प्रलंबितच ते काम आमचं झालं होतं, पण त्यानंतर ते मार्गी लागल्यानंतरची आमचा दुसरा एक मुद्दा होता की याच्यामध्ये जो लूप बाहेर राहिलेला आहे तर तो लूप आम्ही म्हणत होतो की तुम्ही अंडरग्राऊंड करा, कारण जरी डीपी बॉक्स शिफ्ट झाला तरी तो लूप वरती असल्याने म्हणजे जमिनीच्या वरती असल्यामुळे हा जो रस्ता आहे तो ऑलरेडी अरुंद आहे आणि मग येथील जे तुम्ही बघत असाल की पानगळ असेल किंवा ती जेव्हा इथे जो राडारोडा साचलेला आहे तो त्यांना साफसफाई करता येत नाही इथल्या कर्मचाऱ्यांना, कारण तो जर लूप वरती असेल तर तिथे जर ते काही जर ग्रास ठेवली गेली नाही, गवत ठेवलं गेलं नाही तर तिथे गाड्या लागतील। जसा तुम्ही आता बघता या अवैध इथे अतिक्रमण झालेलं आहे गाड्यांचं, तर या गाड्या पार्किंग पण त्यामुळे होतंय ना? हो, ते पार्किंगचा रस्ता अरुंद झाल्यामुळे ट्रॅफिकची समस्या तुम्हाला? वाहतूक कोंडी भयंकररित्या इथे आहे कोथरूडमध्ये, तर हा मोठ्या स्तरावर हे सगळेच प्रश्न म्हणजे फोफावलेले आहेत। तसाच हा एक जिकिरीचा प्रश्न झालेला आहे की तो लूप म्हणजे पावसा पाण्याचं तर इतकं धोकादायक आहे की तिथे जर काही म्हणजे अघटित झालं, इथे काही अशी घटना झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? महावितरण मंडळ याची जबाबदारी घेणार आहे का? आम्ही सततची त्यांच्याकडे पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडनं मला एकच उत्तर मिळतं की अंडरग्राऊंड केबल आता होऊ शकत नाही। आम्ही त्याचं अप्रुव्हल मागितलं आहे, ते पेंडिंग आहे, बजेटमुळे पेंडिंग आहे। पण आज मी तुम्हाला सांगते जानेवारी महिन्यापासून मी याचा पाठपुरावा करत आहे। आता ऑलमोस्ट डिसेंबर आहे, हे वर्ष पण संपायला आलेलं आहे, तरी देखील गेले 11 ते 12 महिने होऊन सुद्धा त्याच्यावर पुढे काहीच कारवाई केली गेली नाही। अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं? पाठपुरावा तुम्ही करताय, गेले 5 ते 6 महिने झाले, पण त्याचं त्यांनी काय रिप्लाय काय दिला तुम्हाला? त्यांनी आम्हाला हे सांगितलं की आमचं बजेट व्हायचंय, आमचं अप्रुव्हल यायचंय। मग अप्रुव्हल कोण देणार? याची जबाबदारी कोण घेणार? शासन घेणार आहे? इथले म्हणजे जे आता इथले जे नेते आहेत, इथे जे सत्तेवर आहेत ते घेणार आहेत? कोण घेणार आहे? तर याचं नक्की आम्हाला निरासन होत नाहीये। तर आमची एवढीच मागणी राहील MSCB विभागाकडे की तुम्ही लवकरात लवकर, आता 11 महिने तर उलटून गेलेलेच आहेत, पण आता आम्ही प्रतीक्षेत आहोत की कधी ते कामावर म्हणजे लोकांना न्याय देतील। कारण आपण इथे कुठल्याही गोष्टीत जनता तर मागे राहत नाही, टॅक्स भरण्यासाठी नाही, मतदान करण्यासाठी नाही, तर मग आपले प्रश्न सोडवले का जात नाहीत? हा एक महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यांसाठी। शॉर्ट सर्किट वगैरे काय झालेले आहे का? आग वगैरे लागलेली कधी? छोटे छोटे स्पार्क नक्कीच होत असतात, मोठ्या प्रमाणात जरी आग लागलेली नसली तरी काय होतंय की इथे जे तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवेनच की इथले जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते सुद्धा मेन रस्त्यामध्ये आहेत, तर त्याच्यामुळे जी वाहतूक कोंडी होते, तिथे जे रिक्षा जात असतात, रिक्षा स्टँड आहे ते सुद्धा दुहेरी वळणामध्ये ते असतात, दुहेरी म्हणजे त्यांचे रिक्षा पार्क केलेल्या राहतात आणि मग त्यामुळे असं होतं की तिथल्या लोकांची जी वाहतूक कोंडी असते, लोकांना चालण्यासाठी सुद्धा, सिनियर सिटीजन असू देत किंवा सामान्य माणूस, हा सामान्य माणसाला राहायला रस्ताच म्हणजे चालायला रस्ताच राहिलेला नाहीये। MSCB तुम्ही अर्ज दिलेला तो? हो, अगदी दिलेला आहे, शिफ्ट करा। आणि त्याच्यामुळे मग काय होतं, ओव्हरहेड केबल आहेत, या ओव्हरहेड केबलवर थोडा साधा कावळा जरी बसला तरी तिथे स्पार्क होत राहतं। सकाळी 5:30-6 वाजता लोकांची, सामान्य माणसांची जी म्हणजे त्यांची गडबड चालू असते घरामधली, म्हणजे त्यांची बाहेर पडायची, आंघोळीची वेळ असते आणि नेमकी लाईट्स नसतात, स्कूलचे टायमिंग असतात, ऑफिस जाणारे ऑफिस वर्कर्स असतात, तर त्यांची तारांबळ उडते त्या वेळेमध्ये। कारण तिथे कसं होतं की लाईट नसल्यामुळे त्यांचे प्रश्न मोठे म्हणजे तिथे अडचणी निर्माण होतात। लोड शेडिंगचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात आहे की कसं आहे का? लोड शेडिंगचं म्हणायचं तर म्हटलं इथे काय म्हणजे नियोजन आहे मला काही कळतच नाहीये महावितरण मंडळाचं, कारण दिवसाला 10 ते 15 वेळेस लाईट नाही गेली तर काय, असा विषय झालेला आहे। सतत विद्युत पुरवठा खंडित होणं आणि त्याच्यामुळे विद्युत उपकरणांची नासाडी होणं, मग याला जबाबदार कोण आहे? त्याची भरणा कशी करणार तुम्ही? हा पोलचा लाईट बंद केलेले बरेचसे दिवस झाले,
पण तो पोल कापायचा तो अजून कापलेलाच नाहीये. दुसरी गोष्ट, हा पोल वाटेमध्ये ऍक्सिडेंट होतात. आम्ही रिक्षावाल्यांना सगळ्यांना विचारा, इथे किती वेळा कोण कोणला धडकतंय. बरं, गर्दी पण जाम होते. तिकडनं आले ते हॉटेलच्या दोन्ही साईडला पार्किंगच्या गाड्या असल्या की इथं एक नाही वळाला की दुसरा घुसतोच. त्यामुळे गर्दी खूप जास्त होते. बाकी काय ट्रॅफिकचं नियोजन तुम्ही लावताय? आम्हाला त्रास आहे ना, एक्सिडेंटला कस्टमरला तर आलं पाहिजे ना आमच्याकडे. ते काय म्हणतात, गाडी इकडं आणा, मग गाडी न्यायची कशी काय? दोन पोलीस आले होते आणि सगळीकडे जाम झालं होतं. आणि पुढे ते हॉटेलच्या मुळे दोन्हीकडून पार्किंग इकडं पार्क सगळं म्हणजे एकदम पूर्ण जाम होतं. ते आम्ही पेपरला पण द्यायला दिली होती, ती काय पेपरला आली नाही. ट्रॅफिक जाम होते सारखं, वाहतुकीला अडथळा होतोय. हो, पण ते इथं कोण लक्ष देतच नाही ना. आणि एकट्या ताई हे करून त्यांना सपोर्ट देणं महत्वाचं आहे ना. आणि आपण किती तक्रार दिली, काय दिली, कुणी लक्ष देत नाही. उद्या समजा मोठा ऍक्सिडेंट झाला, लहान मुलं असली, काय कमी जास्त झालं, त्याला जबाबदार कोण राहणार? अपघात होतात का सारखे? हो, होतात 2 दिवसाच्या. एमएससीबीने जर दुर्लक्ष केलं तर ते आंदोलन करतील. कॅमेरामॅन सोनाली क्षीरसागर सह ज्योतिबा सावंत, महाराष्ट्र न्यूज, कोथरूड, पुणे.